श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माणसाला आपल्या भूतकाळाची, आपल्या वर्तमान काळाची, वर्तमान काळापेक्षा आपल्या भूतकाळाची, आपल्या वर्तमान काळावरती परिणाम होणारी विचार, आठवणी या माणसाच्या मनात येत असतात. रोजचं आयुष्य जगताना देखील माणसाला आपण भूतकाळामध्ये काय काय केलं, आपल्याला कोणी त्रास दिला, कोणी आपल्याला व्यक्तिगत त्रास दिला, कोणी आपल्याला मानसिक त्रास दिला, या गोष्टी माणूस आठवत असतो. त्याच्या वर्तमानावरती परिणाम होत असतो. माणसाच्या आयुष्यात अशा काही अनेक घटना घडत असतात, ज्या घटना माणसाला सोडून देणं कठीण असतं. परंतु त्या घटना जर माणसाने नाही सोडल्या तर त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावरती खोलवर केला होतो. अशाच विषयावरती आज आपण बोलणार आहोत, जो आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हा विषय आहे म्हणजे स्वीकारणे आणि सोडून देणे. आपण सर्वजण आयुष्यात संघर्ष करत आहोत. कोणाच्या घरी आर्थिक अडचण आहे, कोणाच्या नात्यात तणाव आहे, कोणाला नोकरीची भीती आहे, कोणाच्या मनात भूतकाळाचे ओझे आहे. पण प्रश्न असा आहे, आपण एवढे त्रस्त का आहोत बरं? कारण आपण दोन गोष्टी करत नाही. जे आहे ते स्वीकारत नाही आणि जे गेले ते सोडून देत नाही. स्वामींची शिकवण आहे की त्यांनी सोपी गोष्टी सांगितल्या आहेत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच स्वीकार आणि सोडणे दोन्ही आहेत. भीती आहे ती स्वीकार, पण भीतीचे ओझे मनात धरू नकोस, ते सोड. स्वामी म्हणतात, जे घडते ते कर्मफळ आहे. मग आपण का झगडतो? कारण आपल्याला नियंत्रण हवे असते. स्वामी म्हणतात की स्वीकारणे म्हणजे काय? स्वीकारणे म्हणजे हार नाही. मनुष्याला वाटतं एखादी गोष्ट, एखादा हार, पराजय जर आपण स्वीकारला तर ती आपली हार असते. स्वीकार म्हणजे सत्याला मान्यता देणे. उदाहरण द्यायचं झालं तर पाऊस पडतो, आपण रागवतो का? नाही ना. सूर्य मावळतो, आपण थांबतो का? नाही. पण आयुष्यातील घटना का थांबवायच्या? स्वीकार म्हणजे हो, ही परिस्थिती आहे, नोकरी गेली, हो ही वस्तुस्थिती आहे, आजारी पडलो, हो हे सत्य आहे, नाते तुटले, हो हे घडले आहे. स्वीकारल्यावर मन लढाई करणं थांबवते आणि आपल्याला त्रास होणं देखील थांबतो. आपण का स्वीकारत नाही? कारण आपला अहंकार म्हणतो, हे माझ्याबरोबर असे का? आपण देवावर श्रद्धा ठेवतो, पण संकट आले की प्रश्न विचारतो. स्वामी सांगतात, विश्वास ठेव, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या भल्यासाठीच आहे. सोडून देणं म्हणजे काय? तर सोडणं म्हणजे विसरणं नाही. सोडणं म्हणजे मनातील गाठ सोडवणे. आपण काय धरून ठेवतो? तर जुना अपमान, जुने अपयश, कोणाचे कठोर शब्द, स्वतःची चूक, ही सगळी ओझी आपण पाठीवर घेऊन फिरत असतो आणि जगत असतो. स्वामी म्हणतात की ज्याने तुला दुखवलं त्याला क्षमा कर, स्वतःला मुक्त कर. राग ठेवून आपण दुसऱ्याला शिक्षा करतो का? नाही, आपण स्वतःला जाळत असतो. स्वीकार आणि सोडणे ही एकत्र शक्ती आली तर माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल दिसून येतो. फक्त स्वीकार केला तर आपण शांत होतो, फक्त सोडले तर आपण हलके होतो, पण दोन्ही जर केले तर आपण मुक्त होतो. म्हणजेच अपयश आलं तर ते स्वीकारायचं. मी निकृष्ट आहे हा विचार सोड. आजारी पडलो तर स्वीकार. देवाने अन्याय केला सोड. नाते तुटले स्वीकार. द्वेष सोडून दे. यासाठी दररोज सकाळी असे प्रार्थना करा की स्वामी, जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची मला ताकद द्या, मला शक्ती द्या. जे बदलू शकतो ते बदलण्याचे धैर्य मला द्या आणि फरक ओळखण्याची बुद्धी द्या. रात्री स्वतःला विचारा, आज मी कोणता राग धरून ठेवला? संध्याकाळी झोपताना आणि सकाळी स्वामी नामाचा जप करा. अक्कलकोटमध्ये एक भक्त रोज तक्रार करायचा. स्वामी शांत बसायचे. एक दिवस म्हणाले, तू तक्रार करतोस म्हणून तुझे दुःख कमी होत नाही. स्वीकार आणि पुढे चल. ज्या भक्ताने स्वीकार केला त्याच्या आयुष्यात शांती आली, समाधान आले.
याच्यातून एकच निष्कर्ष निघतो, जीवन हे आपल्या नियंत्रणात नाही, पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात आहे. स्वीकारण्यात शांतता आहे, सोडण्यात स्वातंत्र्य आहे. म्हणूनच आजपासून ठरवा, कोणतीही परिस्थिती येऊ दे, तिच्याविषयी मनात राग धरायचा नाही. तिच्याशी 2 हात करायचं आणि परिस्थितीशी लढायचं. आणि स्वामींवरती देवाचं नामस्मरण करत राहायचं आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा. जे घडलंय ते स्वीकारायचं, जे त्रासदायक आहे ते सोडायचं. या गोष्टी अवलंबल्या तर आयुष्य खूप सोयीस्कर जाईल. परमेश्वराविषयी कृतज्ञता बाळगा. देवानं आयुष्य दिलं आहे त्याचेच त्यामध्ये समाधानाने जगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.